नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनंत विधा या यूट्यूब चॅनलवर। भाग 3 किंवा सर्ग 3 याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की वाल्मिकी ऋषींनी रामायण हे रामायणातील घटनांनंतरच लिहिले होते। रामायणातील घटना घडून गेल्यावर सीता वनवासात असताना वाल्मिकी ऋषींनी तिचे संगोपन केले। त्याच आश्रमात लव आणि कुश यांचा जन्म झाला आणि वाल्मिकी ऋषींनी त्यांना शिक्षण दिले। या शिक्षणातच त्यांनी रामकथेचे संपूर्ण ज्ञान मिळवले आणि रामायणाच्या श्लोकांचे पाठांतर केले आणि त्याचबरोबर त्याला संगीताची जोड दिली आणि रामायण गाण्यासाठी तयार केले। लव आणि कुश यांना संपूर्ण रामायण शिकवलं। नंतर अयोध्येत श्रीरामाच्या दरबारात जाऊन लवकुशांनी संपूर्ण रामायणाचे गान केले। लव आणि कुश यांनी रामायणाचे सप्तकांड संपूर्ण अयोध्या नगरीत गायले आणि रामाच्या दरबारातही। सप्तकांडामध्ये बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड येते। सर्ग 3 पासून रामायणाला खरी सुरुवात होते, जे की लव आणि कुश यांनी स्वतः आपल्या शब्दांत सांगितले आहे। सुरुवात करूया या सुंदर रामकथेला। बालकांड भाग 3। लवकुश गातात। हे राजन, ऐका, आम्ही तुम्हाला एक कथा सांगतो। ही कथा आहे त्या महर्षीची ज्यांनी भविष्यात घडणाऱ्या घटनांचे पहिलेच दर्शन घेतले। हे आहे त्या क्षणाची कथा जिथे रामायणाचा पहिला श्लोक जन्माला आला। तमसा नदीच्या निर्मळ तीरावर घनदाट वने होती। तिथे ध्यानस्थ बसले होते एक महर्षी वाल्मिकी। त्यांच्या मुखावर तेज होते आणि त्यांचे चित्त शांत होते। त्यांना एक प्रसन्न दृश्य दिसले। 2 सुंदर क्रौंच पक्षी नर आणि मादी आनंदाने एकत्र उडत होते। त्यांचा गोड स्वर संपूर्ण जंगलात गुंजत होता। पण त्या प्रेमळ क्षणातच एक अघटित घडले। अचानक एका निर्दयी व्याधाने बाण सोडला। तो बाण सरळ नर क्रौंच पक्षाच्या शरीरात घुसला। तो पक्षी रक्ताने माखलेला तडफडू लागला आणि जमिनीवर कोसळला। त्याची प्रेयसी मादी क्रौंच पक्षी विलाप करू लागली। ती आकाशात उडत राहिली। तिच्या स्वरात वेदना होती, दुःख होते, विरह होता। हे राजन, त्या क्षणी वाल्मिकी ऋषींच्या अंतःकरणात वेदना निर्माण झाली। त्यांच्या मनात शोक आणि संताप दोन्ही उमटले आणि त्यांच्या तोंडून सहजपणे एक श्लोक बाहेर पडला। मा निषाद प्रतिष्ठा त्वमगमः शाश्वती समाहा यत् क्रौंच मिथुनादेकम अवधीहि काम मोहितम। हे राजन, या श्लोकाचा अर्थ जाणून घ्या। महर्षी वाल्मिकी व्याधाला शाप देतात। हे व्याधा, तू प्रेमात रमलेल्या या क्रौंच पक्षाला मारलेस, त्यामुळे तुला कधीच शांती मिळणार नाही। आणि हाच होता इतिहासातील पहिला श्लोक। याच क्षणापासून रामायण हा महाकाव्य स्वरूपाने लिहिण्याचा मार्ग मोकळा झाला। हे राजन, रामायणाचा हा पहिला अध्याय आहे। पुढे आपण बघू की महर्षी वाल्मिकींना स्वतः ब्रह्मदेव येऊन रामकथा लिहिण्यास सांगतात।